Question number 13. A code word is formed by two different English letters followed by two non-zero distinct digits. Two non-zero distinct digits. Find the number of such code words. Also find the number of such code words that end with an even digit. आपल्याला 4 डिजिटचा कोड वर्ड तयार करायचा आहे. या 4 डिजिटमध्ये दोन लेटर्स आहेत आणि दोन नॉन झिरो नंबर्स आहेत. हे दोन असतील पहिले ते लेटर्स आणि हे दोन असतील नॉन झिरो नंबर्स. दोन भाग विचारले त्यामध्ये. आधी फाइंड द नंबर ऑफ सच कोड वर्ड्स. आधी टोटल नंबर ऑफ कोड वर्ड्स किती तयार होतील ते फाइंड करायचं. टोटल नंबर ऑफ कोड वर्ड्स. यासाठी कुठले लेटर वापरायचे काय सांगितलेलं नाही आहे स्पेसिफिकली. असं फक्त इंग्लिश लेटर्स म्हटलं आहे. मग इंग्लिश लेटर किती असतात? 26. बरोबर. इंग्लिश लेटर 26 आहेत. 26 लेटर्स पैकी कोणतेही दोन लेटर्स या दोन जागांवरती बसवायचे. म्हणजे त्यासाठी नंबर ऑफ वेज किती? 26 P2. बरोबर. आधी आपण फाइंड करणार आहे टोटल नंबर ऑफ कोड वर्ड्स. 26 लेटर्स आहेत इंग्लिशमध्ये. त्या 26 पैकी कोणतेही दोन लेटर दोन जागांवरती बसवायचे. ओके. हे झालं लेटर्सचं काम. आणि या दोन जागांवरती आपल्याला डिजिट लिहायचे, नंबर्स लिहायचे. नंबर्स किती आहेत? 9. कारण नॉन झिरो म्हटलं आहे. महत्वाचं काय? नॉन झिरो म्हटलं आहे. त्यानंतर इथे 2 डिफरंट म्हटलं आहे म्हणजे रिपिटेशन नाही चालणार. याच्यामध्ये असंही रिपिटेशन येत नाहीच 26 P2 मध्ये. बरोबर. आणि हे पण दोन डिस्टिंक्ट डिजिट्स पाहिजेत. प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, एकसारखे नको आहेत. म्हणजे रिपिटेशन इथेही चालणार नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यात 0 नको आहे आणि दोन्ही डिजिट वेगळे पाहिजेत. एकूण डिजिट आहेत आपल्याकडे 9. बरोबर. त्या 9 पैकी कोणतेही दोन डिजिट या दोन जागांवरती लिहायचे आहेत. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज काय झाले? 9 P2. ओके. मग त्याचं कॅल्क्युलेशन 26 P2 म्हणजे 26 मल्टिप्लाइड बाय 25 आणि 9 P2 म्हणजे 9 मल्टिप्लाइड बाय 8. बरोबर. किंवा आपण त्याला असाही विचार करू शकतो. 26 लेटर्स आहेत. इथे 26 पैकी कुणीही एक जण बसवला. रिपिटेशन नको आहे कारण डिफरंट म्हटलं आहे. इथे 26 पैकी एक जण बसवला. राहिले 25. 25 पैकी एक जण इथे बसवला. 25 पैकी एक जण इथे बसवला. ओके. त्यानंतर नॉन झिरो म्हटलं आहे म्हणजे झिरो सोडून
बाकी डिजिट आहेत 1 पासून 9 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9. त्या 9 पैकी एक डिजिट इथे लिहिलं म्हणजे 9p1. रिपिटेशन नको आहे म्हणजे आता याच्यासाठी डिजिट राहिले 8च. मग 8 पैकी एक डिजिट इथे लिहिलं. या प्रकारेही आपण सोडू शकतो किंवा या प्रकारेही. अर्थ एकच आहे, कॅल्क्युलेशन एकच आहे. करा यांचं मल्टिप्लिकेशन किती येते बघा. 46,800. 46,800. ओके, हे झाले टोटल नंबर ऑफ कोड वर्ड्स. एक भाग झाला क्वेश्चनचा. आता दुसऱ्या भागात काय म्हटलंय, फाइंड द नंबर ऑफ सच कोड वर्ड्स that end with even digit. आता याच्यासाठी नंबर ऑफ कोड वर्ड्स विथ इवन डिजिट ॲट एंडला इव्हन डिजिट यायला पाहिजे ही कंडिशन आहे. त्याचा ह्या दोघांवरती काही इफेक्ट होणार आहे का? पहिल्या 2 लेटरवरती नाही. म्हणजे त्यांच्या अरेंजमेंट तर 26p2 तशाच राहतील. ओके, 26 लेटर आहेत, एक या जागी एक या जागी, 26 × 25. या दोघांमध्ये काही चेंज होणार नाही आहे. पण आता कंडिशन अशी आहे की एंड म्हणजे युनिट प्लेसला इव्हन नंबर पाहिजे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 जणांपैकी इव्हन नंबर कोणकोणते आहेत? 2 4 6 8. आपल्याला काय करावं लागतं परम्युटेशन्स मध्ये? आधी रिझर्वेशनच्या जागा भरून घ्याव्या लागतात, बरोबर आहे का? ज्याच्यासाठी कंडिशन दिली ती कंडिशन आधी पूर्ण करून घ्यायची. कंडिशन काय की युनिट्स प्लेसला म्हणजे एंडला इव्हन नंबर पाहिजे. याचा अर्थ आधी आपल्याला या प्लेसला या 4 जणांपैकी एक जणाला बसून घ्यावं लागेल, बरोबर? इव्हन नंबर पाहिजे त्या प्लेसला. या जागेवरती या 4 पैकी कोणीही एक जण बसवावं लागेल की नाही? 2 4 6 8 4 पैकी एक जण इथे बसवला म्हणजे इंटू येणार 4p1, बरोबर? आता राहिली ही एक जागा. या एका जागेवरती बसण्यासाठी किती डिजिट शिल्लक राहिले आपल्याकडे? यापैकी 8 शिल्लक राहिले. कारण इथं इव्हन वाला पण बसू शकतो, ऑड वाला पण बसू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जो शेवटी बसलाय तो डबल इकडे घ्यायचा नाहीये. म्हणून 9 पैकी एक जण कमी झाला. याच्यासाठी राहिले 8च जण, बरोबर? म्हणजे मल्टिप्लाइड बाय काय आलं? 8p1. ओके, आणि मग आता कॅल्क्युलेशन 26 मल्टिप्लाइड बाय 25 4 × 8 करायचं मल्टिप्लिकेशन. किती? 20,800.
20,800. 20,800. ओके, कळलं कंडिशन्स कशा वापरल्यात ते? हो सर. टेक डाउन. नेक्स्ट वन, find the number of ways in which 5 letters can be posted in 3 post boxes if any number of letters can be posted in a post box. पहा आता यामध्ये काय म्हटलंय ते. देर आर 5 लेटर्स आणि हे 5 लेटर्स 3 पोस्ट बॉक्स मध्ये टाकायचे. त्याचे नंबर ऑफ वेज विचारले, किती वेगळ्या पद्धतीनं, किती वेगळ्या प्रकारे आपण ते 5 लेटर त्या 3 पोस्ट बॉक्स मध्ये टाकू शकतो. त्यासाठी कुठलीही कंडिशन नाहीये, म्हणजे कुठल्याही बॉक्समध्ये आपण कितीही लेटर टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे 5 लेटर्स आहेत आणि ते 3 लेटर बॉक्समध्ये आपल्याला टाकायचे. हे 3 पोस्ट बॉक्स आहेत. हाऊ कॅन वी सॉल्व दिस? कुठल्याही बॉक्समध्ये कितीही लेटर्स टाकता येतील, त्याला काही कंडिशन नाही आहे. येस, काय येतील याचे टोटल नंबर ऑफ वेज? 125. 125. कसं? फर्स्ट बॉक्स मध्ये 5, सेकंड मध्ये 5 आणि थर्ड मध्ये 5. पण आपल्याकडे लेटर तर 5च आहेत ना. 5P1. 5P1 चा अर्थ काय होतो? 5P1. 5P1 चा अर्थ 5 पैकी एक लेटर आपण ह्या बॉक्समध्ये टाकलं. किती लेटर शिल्लक राहिले? येस, 5P1 चा अर्थ काय? 5 पैकी एक लेटर याच्यामध्ये टाकलं. मग लेटर राहिले किती पुढं? 4. मग याच्यामध्ये टाकायला किती लेटर शिल्लक राहिले? 4. मग इंटू परत 5P1 कसं येईल? लक्षात येतोय अर्थ? हा, 343. कसा? 5 लेटर कोणत्या पण बॉक्स मध्ये टाकतो. मग ते कसं रिप्रेझेंट कसं करणार? 5
पहा, लेटर आणि बॉक्स याचे जे क्वेश्चन्स आहेत मोस्ट ऑफ द टाइम्स ते चुकतात. याचं कारण आपण विचार हा करतो की 5 लेटर बॉक्समध्ये टाकायचे. हे 5P1 का नाही चालणार? 5P1 म्हणजे 5 पैकी 1 लेटर इथे टाका. पण अशी कुठं कंडिशन आहे की एका बॉक्समध्ये एकच यायला पाहिजे? एका बॉक्समध्ये एकापेक्षा जास्त लेटर येऊ शकतात. असंही होऊ शकतं 5च्या 5ही लेटर या एकाच बॉक्समध्ये टाकले, बाकीचे दोन्ही रिकामेच ठेवले तरी चालणार आहे आपल्याला, कारण कंडिशन काहीच नाही आहे. बरोबर आहे? केअरफुली लक्षात घ्या, लेटर आणि बॉक्सच्या एक्झाम्पलमध्ये विचार कसा करायचा असतो. आपल्याकडे लेटर 5 आहेत, बरोबर आहे? हो. हे एक लेटर, हे एक लेटर, हे एक लेटर, हे एक लेटर, हे एक लेटर. आपण काय करणार आहे? एक एक लेटर उचलणार आहे. समजा हे लेटर नंबर 1 2 3 4 5 5 लेटर आहेत. लेटर नंबर 1 आपण उचलला, ते टाकण्यासाठी आपल्याकडं किती मार्ग अवेलेबल आहेत? येस, किती मार्ग अवेलेबल आहेत? हे लेटर आपण घेतलं 1 नंबरचा, ते लेटर टाकण्यासाठी आपल्याकडे किती बॉक्स अवेलेबल आहेत? 3. म्हणजे हे पहिलं लेटर आपण या बॉक्समध्ये टाकू शकतो, किंवा या बॉक्समध्ये टाकू शकतो, किंवा या बॉक्समध्ये टाकू शकतो. समजा बॉक्सची नावं आहेत ABC, असं गृहीत धरा. कंडिशन काहीच नाही आहे आपल्याला, पुढे येणार आहे त्याच्यात कंडिशन्स पण येणार आहेत. त्या कंडिशन कशा असतील की एकही बॉक्स रिकामा नाही ठेवायचा, किंवा सगळे लेटर एकाच बॉक्समध्ये नाही टाकायचे. अशा कंडिशन पुढे येणार आहेत, पण इथं काही क्वेश्चनमध्ये कंडिशन सांगितलेली नाही आहे. हा सिम्पल स्ट्रेट वे विदाऊट कंडिशनचा क्वेश्चन आहे. आधी विदाऊट कंडिशनला विचार कसा करायचा ते लक्षात घ्या, मग पुढं क्वेश्चन ज्यावेळेस येतील आपण त्यानुसार कंडिशन्स बघूया. लेटर आणि बॉक्स याचा विचार करत असताना कशा प्रकारे करायचा आहे? हे एक लेटर आपण घेतलं, ते लेटर टाकण्यासाठी आपल्याकडे किती बॉक्स अवेलेबल आहेत? 3. म्हणजे आपण हे लेटर ह्या 3 पैकी कोणत्याही एका बॉक्समध्ये टाकू शकतो. A मध्ये टाकू शकतो, किंवा B मध्ये टाकू शकतो, किंवा C मध्ये पण टाकू शकतो. बरोबर? म्हणजे या पहिल्या लेटरसाठी आपल्याकडं नंबर ऑफ वेज अवेलेबल आहेत 3P1. ओके, कळलं? एक लेटर टाकलं. हो सर. हां, आता दुसरं लेटर आपण ज्यावेळी घेऊ त्याच्यासाठी पण किती बॉक्स अवेलेबल असणार आहेत? 3. कारण असं काही म्हटलंय का की एका बॉक्समध्ये 2 लेटर नाही टाकायचे? नाही म्हटलेलं. म्हणजे दुसऱ्या लेटरसाठी पण किती बॉक्स अवेलेबल आहेत? 3. मग दुसरंही लेटर आपण 3 पैकी कोणत्याही एका बॉक्समध्ये टाकू शकतो. बरोबर? तिसरा लेटर घ्यायचं परत, त्याच्यासाठी पण पुन्हा काय? P1. चौथ्या लेटरसाठी P1. आणि 5व्या लेटरसाठी. 3P1. ओके, इथं एक एक बॉक्स नाही घ्यायचा, एक एक लेटर घ्यायचं आणि त्या लेटरसाठी बॉक्स शोधायचा. ओके, म्हणजे 3 × 3 × 3 × 3 × 3, किंवा त्याला आपण लिहू शकतो 3⁵.
लेटर आणि पोस्ट बॉक्स याच्या एक्झाम्पल्समध्ये लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा डायरेक्ट आपण ही ट्रिक वापरू शकतो. हे म्हणजे पोस्ट बॉक्स आणि हे डोक्यावर असलेले म्हणजे लेटर. पोस्ट बॉक्सच्या वरती लेटर ठेवून द्यायचे. 3⁵. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर 3⁵ म्हणजे किती? 243. 243. ओके. Yes, sir. Take down then. See this 15 number now. यामध्ये काय म्हटलं आहे? फाइंड द नंबर ऑफ अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन 4 at a time. 11 distinct objects taken 4 at a time, so that a specified object, first one is always occurs, second one is never occurs. दोन कंडिशन दिल्या आहेत यामध्ये. इलेवन ऑब्जेक्ट्स आहेत. डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट. डिस्टिंक्ट म्हणजे ज्यांना आपण वेगवेगळे म्हणू शकतो असे डिफरंट. 11 ऑब्जेक्ट पैकी किती ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत आपल्याला? 4 ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत, अरेंज करायचे. पण याचं म्हणणं आहे, समजा पहिल्या भागासाठी आपण विचार करू, सो दॅट ए स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स. स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स. आता यात काय करणार? Yes. Number of ways of arranging 11 distinct objects taken 4 at a time. यात मला आधी सांगा क्वेश्चन वरून की अरेंजमेंट 11 ची करायची आहे का 4 ची करायची आहे? आपल्याला 11 ऑब्जेक्ट अरेंज करायचे आहेत का 4 ऑब्जेक्ट अरेंज करायचे आहेत? येस. ऑब्जेक्ट दिलेले किती आहेत? 11 ऑब्जेक्ट दिलेले आहेत समजा. ठीक आहे, आपण त्यांना डिस्टिंक्ट आहेत म्हणून त्यांना नंबर देऊ. अकरा ऑब्जेक्ट आहेत. यातले घ्यायचे किती? 4 ऑब्जेक्ट घ्यायचे फक्त. ओके. आणि अरेंज पण 4च करायचे. 11 पैकी 4 ऑब्जेक्ट सिलेक्ट करून ते अरेंज करायचे.
क्लिअर? आता पहिली कंडिशन काय सांगते बघा, ए स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर. स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर म्हणजे त्याच्यामधला कुठला तरी एक विशिष्ट प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, तो त्या 4 मध्ये यायलाच पाहिजे कंपल्सरीली. म्हणजे समजा असं गृहीत धरा की या 11 ऑब्जेक्ट मधला हा एक ऑब्जेक्ट आहे 7 नंबरचा, तो आपला फेवरेट ऑब्जेक्ट आहे आणि तो त्या 4 मध्ये यायलाच पाहिजे. असं गृहीत धरा हे 11 लोक आहेत, त्यातले 4 जण सिलेक्ट करायचे, पण एक जण हा फिक्स आहे, याला घ्यावंच लागतंय. ओके, इथपर्यंत कळलंय? हो सर. याला जर घ्यावंच लागतंय तर आधी याला कंपल्सरीली त्या 4 मध्ये टाकून द्यावं लागेल. हा जर स्पेसिफिक ऑलवेज ऑकर म्हटलंय तर त्या 4 मध्ये एक जण हाच घ्यावा लागेल ना फिक्स. याच्यासाठी काही नंबर ऑफ वेज वगैरे आहे का? तो एक आहे, त्याला घ्यावंच लागतंय. तो घेतला, ठीक आहे, 7 नंबरवाला घेतला आपण. आता आणखी किती लोक घ्यायचे राहिले 3. आणि ते किती पैकी घ्यावे लागतील? 10. बरोबर. 10 पैकी किती जण घ्यावे लागतील? 3 जण घ्यावे लागतील. बरोबर आहे. 10 पैकी 3 जण घ्यायचेत आपल्याला, पण अरेंज 3घांनाच करायचंय का? नाही, अरेंजमेंट मात्र 4घांची आहे. फरक लक्षात घ्या. अशा प्रकारे वर्किंग असेल तर इथे परम्युटेशन ॲज वेल ॲज कॉम्बिनेशन दोन्हीचा खऱ्या अर्थानं डिफरन्स काय तो या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये क्लिअर होतो. जर नेहमीसारखं असतं तर आपण डायरेक्ट 11p4 म्हटलं असतं. आता पहा, 11p4 याचा अर्थ काय? 11 पैकी 4 जण सिलेक्ट करायचेत आणि 4ही जण अरेंज करायचेत. कारण परम्युटेशनसाठी ऑर्डर म्हणजे क्रम महत्वाचा असतो. ओके, आणि 11c4 चा अर्थ काय होतो? 11 पैकी 4 सिलेक्ट करायचेत रँडमली. जिथं क्रम महत्वाचा नाहीये, म्हणजे यात फक्त सिलेक्शन आहे आणि यात सिलेक्ट करून अरेंज पण करायचं आहे. हा डिफरन्स आहे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स मधला. काय फरक आहे? कॉम्बिनेशन मध्ये रँडम सिलेक्शन आहे फक्त, तिथे काही क्रमाने लावायचे नाहीयेत. आणि परम्युटेशन मध्ये मात्र सिलेक्ट करून त्यांना विशिष्ट क्रमाने अरेंज पण केलं जातं. डिफरन्स लक्षात येतोय? परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये काय येतो तो मेन डिफरन्स आधी लक्षात घ्यायला पाहिजे की कॉम्बिनेशन मध्ये फक्त सिलेक्शन आहे, रँडम सिलेक्शन, आणि परम्युटेशन मध्ये सिलेक्ट करून अरेंज पण केलं जातं. म्हणजे थोडक्यात कॉम्बिनेशन रिप्रेझेंट सिलेक्शन, परम्युटेशन रिप्रेझेंट्स अरेंजमेंट. परम्युटेशन मध्ये काय असतं? अरेंजमेंट असतात आणि कॉम्बिनेशन मध्ये फक्त सिलेक्शन असतं.
आता जर 11P4 म्हटलं तर 11 पैकी 4 जण अरेंज करायचे. अरेंज म्हणजे त्यांना विशिष्ट क्रमाने लावायचे. मग ते 1 2 3 4 होईल किंवा 1 3 2 4 होईल किंवा 4 1 2 3 होईल किंवा 3 5 4 6 होईल किंवा 3 4 5 6 होईल किंवा 3 4 8 9 होईल किंवा 4 3 8 9 होईल. अशा वेगळ्या अरेंजमेंट झाल्या 4 जणांच्या. हा अर्थ 11P4चा. पण 11C4चा अर्थ काय? तर यातले कोणीही 4 जण घ्या. 1 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 8 घ्या. 4 जण झाले. त्यांना काही क्रमाने लिहिलं नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे त्याच्यामध्ये 1 2 4 5 असं लिहिलं काय किंवा 1 2 5 4 असं लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच. कशामध्ये? कॉम्बिनेशनमध्ये. कारण तिथं फक्त सिलेक्ट करायचे, त्यांना क्रमाने लावायचं नाहीये. ओके, कळला फरक दोन्हीमधला काय तो? आता आपण आपल्या एक्झाम्पल वरती येणार आहे. इथे एकूण 11 जण आहेत आणि आपल्याला त्यातले 4 जण सिलेक्ट करायचे. पण एक जण कंपल्सरीली घ्यावाच लागतोय. बरोबर आहे? 11 पैकी 4 जणांना सिलेक्ट करायचंय, पण एक स्पेसिफाईड आहे ऑब्जेक्ट. इट ऑलवेज ऑकर, म्हणजे त्या एक जणाला नेहमी घ्यावंच लागतंय त्या 4 जणांच्या टीममध्ये. मग आपण काय केलं, त्या एक जणाला आधी घेऊन टाकलं, तू येऊन बस. आता लोक घ्यायचेत आपल्याला किती? 3. आणि ते किती जणांपैकी घ्यायचेत? 10 पैकी. बरोबर आहे? आता बघा, नंबर ऑफ वेज such that a specified object always occur. याचे नंबर ऑफ वेज काय होतील आणि कसे होतील लक्षात घ्या. एक जण बाजूला काढून ठेवला म्हणजे 1P1, त्या 1P1ची व्हॅल्यू 1 येते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. या 10 जणांपैकी आपण घेणार 3 जण, म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज येणार 10 C3, P3 नाही, 10 C3. P3 का नाही? कारण अरेंज आपल्याला 3 जण करायचे आहेत का? नाही, अरेंजमेंट 4 जणांची करायची आहे. बरोबर? अरेंजमेंट 3घांचीच करायची आहे का? नाही, अरेंजमेंट 4 जणांची करायची आहे. जर आपण याला 10P3 लिहिलं असतं तर याचा अर्थ 10 पैकी 3 जण घ्यायचे आणि 3च अरेंज करायचे. तो 4था कुठे गेला? बरोबर आहे? गेटिंग दिस? मग आपण काय केलं, आधी 10 पैकी रँडमली 3 जण कोणीही सिलेक्ट केले, ते 3 आणि हा एक जण आहेच आहे आपल्याकडं फिक्स, ते 3 आणि तो एक, असे 4 जण. त्या 4 जणांना आता अरेंज करायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी नंबर ऑफ वेज 4P4. काय केलं, 11 मधला एक जण आधीच उचलून मांडला बाजूला, त्याला घ्यायचंच आहे आपल्याला. म्हणजे शिल्लक राहिलेल्या 10 पैकी सिलेक्ट आपल्याला फक्त 3घांना करायचं आहे. 10 पैकी 3 जण आपण सिलेक्ट करणार.
ते 3 आणि पहिला एक जण घेतलेला फिक्सवाला अशा 4 जणांना अरेंज करायचं आहे, म्हणून 4p4. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग आपण 10c3 साठी पाहिलेलं आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते. 10 पासून सुरू करायचं, एक एक ना कमी करायचं, परमिटेशन सारखंच. म्हणजे 10 × 9 × 8 आणि कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये एक आर फॅक्टोरियल एक्स्ट्रा असतो. त्याच्यासाठी डिवाइडेड बाय काय करायचं असतं? 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3. कॉम्बिनेशन मध्ये हे वाढतं फक्त. परमिटेशन मास्तर एवढंच घेतलं असतं 10 9 8, पण कॉम्बिनेशन असल्यामुळं डिनॉमिनेटरला फक्त या 3चा फॅक्टोरियल म्हणजे आर फॅक्टोरियल वाढतो. कारण परमिटेशनचा फॉर्म्युला काय? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि कॉम्बिनेशनचा काय? n फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू n मायनस आर फॅक्टोरियल. हा आर फॅक्टोरियल एक्स्ट्रा आहे कॉम्बिनेशनला. पण आपण फॉर्म्युला नाही वापरत बसत, आपण डायरेक्ट शॉर्टकट वापरतो. परमिटेशनसाठी हे जसं 10 9 8 एक एक ना कमी कमी केलं, 3 टर्म लिहिल्या. इथं 3 आहे म्हणून 3 टर्म. आणि डिवायडेड बाय कॉम्बिनेशन असल्यामुळं हा 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3. आणि 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल. फोर p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये हे 1 2 3 1 2 3 कॅन्सल झाले. करा बरं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 10 × 9 × 8 × 4 2880. 2880. यात काय केलं आपण? एक स्पेसिफिक पर्सन आहे, इट इज ऑलवेज ऑकर्स. कळलं यात काय केलंय ते? हो सर. आता बघा सेकंड कंडिशन काय सांगतेय. सेकंड कंडिशन काय म्हणतेय? ए स्पेसिफाईड पर्सन नेव्हर ऑकर्स. म्हणजे या 11 मधला एक जण जो आहे त्याला कधीच घ्यायचं नाही. नेव्हर ऑकर्स. 11 मधला जो एक जण आहे त्याला घ्यायचं नाही आपल्या खेळामध्ये. तो भांडणं करतो सारखाच. आता समजा असं गृहीत धरा की हाच तो 7 नंबर आहे ज्याला आपल्याला कधीच घ्यायचं नाही. मग आता किती लोक घ्यायचे राहिले? 3. कशामुळं? आपला टीम तर 4 जणांची करायची आहे ना. फरक लक्षात घ्या. पहिल्या टाईपमध्ये पण हा बाजूला काढला होता आणि आता पण हाच बाजूला काढतोय, पण त्या बाजूला काढण्यामध्ये फरक आहे. पहिल्या टाईपमध्ये त्याला घ्यायचं म्हणून बाजूला काढला होता, आता त्याला नाही घ्यायचं म्हणून बाजूला काढायचं आहे. लक्षात येतोय फरक? आधी आपल्याला 4 जणांची टीम बनवायची होती. याला घ्यावंच लागतंय, बॅट त्याची आहे.
बरोबर. याला घ्यावंच लागतंय म्हणून याला घेतलं आधी. आता शिल्लक किती जण राहिले घ्यायचे? 3 जण. उरलेल्या 10 पैकी 3 जण घ्यायचे. ते 3 आणि हा चौथा, असं 4 जणांची टीम झाली असती. ओके. पहिली कंडिशन अशी होती. आता दुसरी कंडिशन काय? याला घ्यायचंच नाहीये टीम मध्ये. याला जर घ्यायचंच नाहीये तर याला लगेच बाजूला काढून टाकलं. आता किती जण घ्यायचे राहिले? 3. कसे 3च? याला नाही घ्यायचंय, याला बाजूला काढून टाकायचंय. मग घेतला कुठं त्याला? नेव्हर ऑकर. याला घ्यायचंच नाहीये, तो नाहीच आहे टीम मध्ये, त्याला बाहेर काढून टाकायचंय. म्हणजे 4 लोकांची आपला टीम घ्यायची आहे, त्यातला आपण एकही सिलेक्ट नाही केला तर घ्यायचे राहिलेत किती आपले? आपल्याला 4 जणांची टीम निवडायची आहे. आपण अजून एकही नाही घेतला, मग आपला अजून किती जण घ्यायचे राहिलेत? 4. इमॅजिन करा प्रॉपरली काय घडतंय. याला बाहेर काढून टाकलाय. कट ऑफ, कट, कॅन्सल. टीम मध्ये घेतलं नाहीये त्याला अजून. आपला टीम किती जणांची बनवायची आहे? पहिली कंडिशन संपली आहे. दुसऱ्या कंडिशन वरती या. पहिली कंडिशन संपली आहे, पहिल्या कंडिशनचा आन्सर आलाय. दुसऱ्या कंडिशन वरती या, नेव्हर ऑकरच्या. काय कंडिशन आहे दुसरी? याला घ्यायचंच नाहीये, घ्यायचंच नाहीये म्हणून आपण बाजूला काढून टाकलं. आता आपल्याला टीम साठी किती जण सिलेक्ट करायचेत? 4. 4 जण सिलेक्ट करायचेत. आणि ते किती पैकी सिलेक्ट करावं लागतील? 10 पैकी. 10 पैकी 4 सिलेक्ट करावे लागतील. किती पैकी सिलेक्ट करावे लागतील? 10. पुन्हा 3 वरतीच कसं आलो आपण? 10 सर, 10. या 10 पैकी किती जण सिलेक्ट करावे लागतील? 4. 4 जण. आणि अरेंज किती करायचेत? 4. 4च. म्हणजे याला आपण number of weights such that a specified object never occur हा एक ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचाच नाहीये. म्हणजे जे 4 जण आपल्याला घ्यायचे ते या 10 पैकी घ्यावे लागतील आणि तेच 4 जण अरेंज करायचे. म्हणजे इथं आपल्याला कॉम्बिनेशनची गरज नाही. डायरेक्ट आपण याला लिहू शकतो 10p4. यालाही तुम्ही या प्रकारे जाऊ शकता. 10c4 घ्यायचं आणि परत 4 फॅक्टोरियल. काही फरक पडत नाही, रिझल्ट सेम येतो. 10 पैकी आधी 4 जण घ्या म्हणजे 10c4 आणि मग त्या 4 जणांना अरेंज करा म्हणजे 4p4. असंही चालेल किंवा डायरेक्ट 10p4 पण इथे चालणार आहे.
इथं ते का नव्हतं चालणारं? कारण घ्यायचे तिघच होते आणि अरेंज 4 जण करायचे होते. हा फरक होता. इथे 4 जण घ्यायचे, 4 जण अरेंज करायचे. त्याला हा पण मार्ग चालतो, हा पण मार्ग चालतो, रिझल्ट सेम येतो. कळला फरक काय तो? याचं कॅल्क्युलेशन 10 P4 म्हणजे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू करा मल्टिप्लिकेशन किती येत आहे बघा. 5040. 5040. कळला फरक? Yes. राईट डाऊन देन. झालंय सर. नेक्स्ट वन 16 नंबर. In how many ways can 5 different books be arranged on a shelf if 5 different books आहेत, वेगवेगळ्या सब्जेक्टचे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असतील. ते अरेंज करायचे शेल्फवरती. पहिली कंडिशन आहे देर आर नो रिस्ट्रिक्शन्स. म्हणजे कशी अरेंज करा, टोटल नंबर ऑफ पेज. नो रिस्ट्रिक्शन्स म्हणजे टोटल नंबर ऑफ पेज. सांगा काय येतील? 5 factorial. 5 factorial. 5 books are to be arranged in 5 number of ways. 5p5 म्हणजेच 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? 120. ओके, क्लिअर? Yes sir. पहिला पार्ट. आता सेकंड कंडिशन काय? टू बुक्स आर ऑलवेज टुगेदर. पहा, टुगेदर नॉट टुगेदरचा आला. त्या 5 जागा आहेत. 5 जागांवरती आपला 5 बुक्स ठेवायचे आहेत. त्यातले 2 स्पेसिफिक बुक जे आहेत ते नेहमी टुगेदर पाहिजेत, म्हणजे एकानंतर एक पाहिजेत. आता टुगेदरसाठी आपण काय करतो? जे टुगेदर पाहिजे त्यांचा एक सेट करायचा. जे 2 टुगेदर पाहिजेत त्यांचा एक ग्रुप तयार होईल, त्यांचा एक सेट तयार होईल. बरोबर? त्या दोन्हीचा एक ग्रुप. आणि मग सुट्टे किती राहिले? 3. असे टोटल अरेंजमेंट किती जणांच्या करायच्या? 4 जणांची. 4 जणांच्या. बरोबर आहे का? दोघांचा एक ग्रुप, 5 पैकी दोघांचा एक ग्रुप तयार केला. तो एक ग्रुप आणि उरलेले सुट्टे 3, असे 4 जण अरेंज करायचे.
मग 4 जण अरेंज करण्याचे नंबर ऑफ वेज किती? 4p4. बरोबर आहे. 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल. आणि नंतर त्या ग्रुपमधले दोघं जण आपसात जागा बदलू शकतात. बरोबर. मग त्याचे नंबर ऑफ वेज किती? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 इंटू 2 किती आला? 48. 48. आणि तिसरा पार्ट विचारला आहे, 2 बुक्स आर नेव्हर टुगेदर. आता याला 2 प्रकारे फाइंड करता येईल. एक कसं सांगा? एक मार्ग काय? अगोदर अल्टरनेट अरेंजमेंट करून घ्यायची बुकची. येस. 2 बुक्स आर नेव्हर टुगेदर म्हणजे बाकीच्या तिघांना ते काम करावं लागेल. आधी 3 बुक्स आपल्याला अल्टरनेट अरेंज करून घ्यावे लागतील. 3 बुक्स अल्टरनेट अरेंज करायचे नंबर ऑफ पेज किती? 3p3. 3p3 म्हणजे 3 फॅक्टोरियल. बरोबर आहे. आता त्या 2 पुस्तकांसाठी जागा किती? येस. 3. कशा? एका साईडला एक प्लेस वाढतोय. हा, पण तो जो +1 आहे तो याच्यामध्ये करायचा आहे, शिल्लक राहिल्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही करायचा. आधी जे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये +1 वाढणार आहे जागा. बरोबर आहे. आधी 3 जण बसलेले आहेत त्याच्यात एक जागा वाढणार आहे. तो +1 करायचा, पण कशात करायचा ते महत्वाचं आहे. ओके. येस. नेव्हर टुगेदर साठी काय करावं लागतं? आधी 3 बुक या ठिकाणी अरेंज करून घेतले, 1 2 3, आणि मग अल्टरनेट बाकीचे 2 पुस्तकं शेजारी येऊ द्यायचे नाहीयेत. मग ते शेजारी येऊ द्यायचे नसले, बघा या 4 पैकी कोणत्याही 2 ठिकाणी जर आपण ते लिहिले, ठेवले पुस्तक, एक इथे आणि एक इथे मांडलं, शेजारी येतील का? नाही. किंवा एक इथे आणि एक इकडे मांडलं, शेजारी येतील का? नाही. नाही. म्हणजे त्यांच्यासाठी 4 जागा अवेलेबल आहेत. जे आधी बसलेले असतात त्याच्यामध्ये एक ॲड करायचा. आधी 3 जण बसलेले आहेत त्याच्यामध्ये एक ॲड होईल. म्हणजे 4 जागांवरती 2 अरेंज करायचे. ओके. 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 आणि 4p2 म्हणजे 4 3. किती येत आहे? 72. किंवा दुसरा मार्ग हाही होता, आपण टोटल नंबर ऑफ वेज काढलेत 120.
त्यातले टुगेदर असण्याचे किती आहेत? 48. मग नसण्याचे किती? 72. असंही चाललं असतं. ओके.